विष्णू सहस्रनाम चिंतनमाला 97 श्लोक झालेत आपले आणि 789 पर्यंत नामं झाली आहेत. आता श्लोक 98 बघूया. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभसुलोचनः अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी. क्रमाप्रमाणे 790 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम उद्भवः. ओम उद्भवाय नमः. उत्कृष्टं भवं जन्म स्वेच्छया भजतीति. उद्भवः किंवा उद्गतमपगतं जन्मास्य सर्व कारणत्वादिति वा उद्भवाः. असं भाष्य करताना आचार्य म्हणतात की सर्वांचं उगमस्थान असलेला, मूलस्थान असलेला हा परमात्मा उद्भव या नामाने प्रसिद्ध आहे. उत्कृष्टं भवं जन्म म्हटलंय म्हणजे उत्कृष्ट जन्म स्वेच्छया स्वतःच्या इच्छेने धारण करणारा किंवा सर्वांचे कारण असल्यामुळे सर्व कारणत्वाद असे भाष्य केले आहे. सर्वांचं कारण हाच आहे म्हणून जन्म नावाची अवस्था ज्याला प्राप्तच होत नाही तोच मूळ कारण आहे, तोच मूलस्थान आहे महत्वाचं. उगमस्थानही तोच आहे परमात्मा, म्हणून परमात्म्याचं एक नाम उद्भवः. या 373 नाम या आधी आपण 373 नाम आणि 54 श्लोकामध्ये बघितलं होतं. जो स्वतःच अध्यक्षस्थानी ठेवून जीवनाच्या सर्व प्रक्रिया आणि त्याचे प्रकटन साक्षी भावाने पाहत असतो तो आत्मस्वरूप नारायणच उद्भव आहे. भव, उद्भव, प्रभव, संभव इत्यादी सगळी भूधातूची रूप आहेत. भू मूळ धातू आहे म्हणजे क्रियापद मूळ हे आहे आणि त्यापासून तयार झालेलं भव म्हणजे होणे, उद्भव म्हणजे याच्यापासून उगमस्थान असणारा असा हा उद्भव. प्रभव चांगल्या प्रकारे, प्र लागलाय उपसर्ग म्हणजे हे सगळे उपसर्ग आहेत. चांगल्या प्रकारे जो निर्मिती करतो, निर्माण करतो किंवा झालेला आहे असाही अर्थ केला जातो. संभव इथे सुद्धा सम्यक भव चांगल्या प्रकारे तो निर्माण झालेला आहे किंवा जो निर्मिती करतो, दोन्ही अर्थाने. गीतेच्या पुढील वचनामध्ये आपल्याला ते सगळं दिसून येतं. पुष्कळ श्लोक आहेत असे गीतेच्या मध्ये, ते सगळे आहेत. म्हणजे या सर्वांचा अर्थ एकच आहे, भव, उद्भव, प्रभव आणि संभवचा, की उत्पत्ती किंवा उत्पत्ती कारण असा हा परमात्माच आहे. गीतेमध्ये विभूतियोग सांगताना भगवंत म्हणतात की बुद्धिर्ज्ञानम सम्मोहा क्षमा सत्यम दमशमः सुखं दुःखं भवो भावो भयंचा भयमेवच. भवः आणि अभावः भगवंताकडून जी बुद्धी इत्यादी सगळे जे भाव मिळतात, हा सगळ्याचं उत्पत्ती स्थान कारण कोण आहे? हा परमात्माच आहे. भगवंत म्हणतात की नाना प्रकारचे हे जे सगळे भाव आहेत, बुद्धी, ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य, दम, शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांना वश करणे, सुख, दुःख, उत्पत्ती, प्रलय, भव आणि अभाव म्हटलेलं आहे. म्हणजेच उत्पत्ती आणि प्रलय या सगळ्यांचं हे सगळं माझ्यापासूनच होतं असा उल्लेख 10व्या अध्यायात आलेला आहे. पुन्हा 10व्याच अध्यायामध्ये मृत्यू सर्व हरश्चामुद्भवश्च भविष्यताम असा उल्लेख आलेला आहे. म्हणजेच परमात्मा म्हणतो की सर्वांचा अंत मृत्यू सर्व हरह, पुन्हा सर्व हरह म्हणजे सर्वांचा अंत, तसाच आरंभ अहम उद्भवश्च भविष्यताम, पुढे होणारा जो आरंभ आहे तोही सगळं मीच आहे. म्हणजे मीच सगळ्यांचं हरणही करतो, अंतही करतो आणि उद्भवही मीच करतो असाही उल्लेख पुन्हा 10व्या अध्यायात आलेलाच आहे. पुन्हा 14व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुष यांच्या संयोगाने सर्व भूतांच्या उत्पत्तीचं कथन करत असताना भगवंत म्हणतात की संभव सर्व भूतानाम म्हणजे सर्व भूतमात्रांचा संभव भवती म्हणजे मीच सर्वांचा संभव म्हणजे उत्पत्ती करतो. पुन्हा अहम सर्वस्य प्रभव मी सर्वांचं प्रभवस्थान आहे, उगमस्थान आहे. अशा प्रकारे भगवंतानी काय म्हणू ज्याला की आधी जो मृत्यू आहे तो, किंवा उद्भव सर्व भूतमात्रांचा आरंभ किंवा भावी निर्माण करणं, हे सगळं मीच करतो असं सांगितलं आहे. म्हणजे हा जो सगळा क्रम सांगितला आहे हा साभिप्राय आहे. जीवांच्या किंवा सत्वांच्या
2च कोटी असतात. उत्पन्न झालेले म्हणजे भूत, आणि दुसरं म्हणजे उत्पन्न व्हावयाचे आहे म्हणजे भविष्यत. मृत्यू सर्वहरश्च अहम आणि उद्भवश्च भविष्यताम. यामध्ये जे जे उत्पन्न झाले ते त्यांना म्हणायचं भूत, आणि जे उत्पन्न व्हावयाचे आहे त्यांना भविष्यत असं म्हटलं गेलंय. परमात्मा हा भूतांना मृत्यूरूप आणि भविष्यतांना उद्भवरूप आहे. अशी त्याची ही सगळी विविध रूप आहेत, परस्पर विरुद्ध रूपे. परस्पर विरुद्ध दिसली तरी सुद्धा ती एकाच अव्यक्त अक्षर अशा या परमात्म्याचीच आहे. अव्यक्त म्हणजे जो दिसत नाही आहे, अक्षर म्हणजे जो अविनाशी आहे, असा हा जो परमात्मा आहे त्याचीच सगळी परस्पर विरुद्ध अशी रूपं आहेत. सर्व भूते शेवटी त्या अव्यक्तातच लीन होतात. जेव्हा विश्वनिर्मिती होते तेव्हा ते सर्व भूत मात्र व्यक्त होतात, पण नंतर जेव्हा संहार होतो तेव्हा या अव्यक्तामध्येच ते सगळे लीन होतात. सर्व व्यक्त होणारं अव्यक्तातूनच उद्भूत होतं. जे काही दिसतं व्यक्त होणारं असतं हे सगळं हा जो अव्यक्त आहे, परमात्मा जो अव्यक्त आहे त्यामधूनच उद्भूत होतं. म्हणून मृत्यू म्हटल्याने भ्यायचे किंवा उद्भव म्हटल्याने हरखायचे नाही आहे, म्हणजे हरखून जाणे नव्हे. या व्यक्त दिसणाऱ्या विश्वाचा आदी आणि अंत सदैव अव्यक्ता आधीच आहे. ज्याचा उद्भव मंगल आहे, उत्तम आहे, तो उद्भवच म्हणावा याचा. म्हणून परमात्म्याचं एक नाम कसं आहे, उद्भव. जो सगळ्यांचं आदी कारण आहे, तो स्वतः उत्पन्न होतोय किंवा त्याचा अंत होतोय असं कुठेही नाही. श्लोक 98 791 नाम बघतो आपण. सुंदरहा. ओम सुंदराय नमः. विश्वातिशायी सौभाग्यशालीत्वात् सुंदरहा. सुस्वरूप सौभाग्यशाली. आचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय की कोणीही स्पर्धा करू शकणार नाही असे अप्रतिम सौंदर्य असलेला असा हा कोण, परमात्मा श्री भगवान विष्णूच होय, श्री नारायण होय. सर्व धर्मांमध्ये परमात्म्याचं वर्णन अत्यंत मनोहारी सुंदर सौंदर्य असलेला असा केलं आहे. जेव्हा आपण या जगतातील विषयांचे सौंदर्य अनुभव घेतो तेव्हा त्या वस्तूची प्रमाणबद्धता किंवा त्याचं साम्य संगती किंवा त्यातील अत्यंत नाजूकपणा आपल्या मनाला मोहित करतो. आपण सगळेच जगातील जे जे काही सुंदर आहे, चांगलं आहे, ते जेव्हा त्याचा अनुभव घेतो त्याच्याकडे बारकाईने आपण बघतो, त्याच्यातली प्रमाणबद्धता बघतो, साम्यसंगती बघतो, त्यातला नाजूकपणा, रेखीवपणा काय असेल आणि आम्हाला मनाला काय आकर्षित होत आहे हे सगळं आपण बघतो. एक क्षणभर का होईना पाहणाऱ्याच्या मनावर त्या प्रमाणबद्धतेतील सुंदर लय, त्या सुसंगतीमधील शांत भाव किंवा त्या दिव्य आनंदाचे तरंग तन्मयतेचा परिणाम करतात. सृष्टीमध्ये असे कितीतरी गोष्टी आहेत की ज्या मनाला नेहमी आकर्षून घेतात आणि एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. निसर्गातील असो किंवा एखाद्या व्यक्तीतील असो किंवा एखाद्या चित्रकलेतील असो, काय जे असेल ते आपण बघत असताना तिथे आपण मग तन्मय होऊन जातो. या सर्व घटनांमध्ये सौंदर्य ग्रहण करीत असताना पाहणाऱ्याचे अत्यंत संवेदनाशील मन असलं पाहिजे. अर्थात ते अत्यंत संवेदनाशील मन मग एकदम शांत होऊन जातं आणि मनाच्या अशा अत्यंत तृप्त अवस्थेमध्येच सौंदर्याचा अनुभव हृदयामध्ये तुडुंब भरून राहतो. लक्षात असू द्या की हे सौंदर्य केवळ वस्तूमध्ये नाही किंवा मनामध्येही नाही, मन हरण करणारा प्रसंग त्याचं मन शांत करतो. पाहणाऱ्याच्या मनात सौंदर्याची संवेदना निर्माण करतो आणि ही जी शांती आहे, ही शांती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनाच्याही मागे असलेल्या श्री नारायणाची अभिव्यक्ती असते, त्याचे प्रकटन असते. आणि म्हणूनच त्या अनंत परमात्म्याचे दिव्यत्व वर्णन करताना उपनिषदे म्हणतात तो शांतम शिवम सुंदरम आहे. परमात्मा हा कसा आहे, निर्दोष आहे, परमसुंदर आहे. जगात असे सुंदर निर्दोष परिपूर्ण कुठेही आढळत नाही. पण विचार केला तर जे काही जगात असतं त्यात कुठे ना कुठे काहीतरी दोष असतो. ते आपल्याला मनाला शांती देणारे असतात, त्यांचं सौंदर्य आपण अनुभवतो तेव्हा परमानंद मिळतो, पण कुठेतरी बारीकसा त्यात दोष असणारच. पण परमात्मा कसा आहे, निर्दोष आहे, परमसुंदर आहे. जगात असे सुंदर निर्दोष परिपूर्ण कुठेही आढळेलच असं नाही. जो या सुंदराची उपासना करेल तोही मग सुंदरच होईल.
नाम रूप गुण म्हणजे सांगण्याचा मतलब हा आहे की त्या सुंदराची उपासना. आपल्यात काही दोष राहणार नसतात असे नव्हे, पण मन सुंदर होत जातं, आपोआपच शरीर सुंदर होत जातं. मन सुंदर झालं की शरीराचे उत्तम होत जातं. या पद्धतीने त्यांनी सांगितलंय की मग सुंदराची उपासना जो करेल तो सुंदरच होईल. कारण नाम रूप गुण कर्म सुंदर बनेल ते आपल्या हाती आहे. आपलं नाव कसं सुंदर होईल, आपले रूपाला कसं एक उत्तमपणा येईल, गुण सुंदरता येईल, गुण आपले कसे चांगले वाढवता येतील आपल्याला, आणि आपलं कर्म, हे कर्म जर सुंदर बनेल आणि बनवणं हे आपल्या हाती आहे. म्हणजे चांगले गुण आपण अंगी बाणवून घेऊ शकतो. कधी देवाने सौंदर्य दिलेही नसते कधी कधी एखाद्याला, पण जे देवानं दिलंय आपल्याला, कोणाला सुंदरता दिली असेल तर कोणाला रूप दिलं असेल तर कोणामध्ये काही चांगले गुण असतात, कोणाचं कर्म चांगलं असतं. हे बाकी काही नसलं तरी कोणाचं कर्म चांगलं असतं. जे देवाने आम्हाला दिलं आहे त्यानुसार ते आम्हाला टिकवणं, म्हणजे त्याची सुंदरता टिकवणं, शारीरिक मानसिक आणि बौद्धिक हे सगळं आपल्या हाती आहे. तितकं तरी माणूस करू शकतो. जरी संपूर्ण निर्दोष परमसुंदर नसेलही माणसामधील हे नामरूप गुणकर्म, पण तरीही तो तसा प्रयत्न नक्की करू शकतो आणि ते आपल्या हातात आहे. कारण आपल्याला भगवंतांनी शारीरिक मानसिक आणि बौद्धिक शक्ती आपल्याला चांगली दिलेली असते. त्याचा उपयोग कसा करता येईल आणि आपलं जीवन सुंदर कसं करता येईल. परमेश्वराची स्पर्धा होऊ शकणार नाही आपली. त्याचं सौंदर्य कसं आहे, अप्रतिम आहे, मनोहारी आहे, आणि असं असलं तरीही ते शांत आहे, प्रसन्न आहे. भगवंताचं सौंदर्य म्हणून त्याला सुंदरः हे जे म्हटलंय, सुस्वरूप सौभाग्यशाली, कोणीही त्याच्याशी स्पर्धा करू शकणार नाही असं अप्रतिम सौंदर्य असणारा हा, याचं एक नाम सुंदर म्हटलंय. आणि त्यासारखा आपणही थोडाफार प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपणही तसं बनण्याचा प्रयत्न करू शकतो. श्लोक 98, 792 नाम बघतो आपण. सुंदहा. ओम सुंदाय नमः. सुष्टु उन्नतीति सुंदहा. अपार दया असलेला सुंद या नावाने प्रसिद्ध आहे. सुष्ठु म्हणजे छान, उत्तम, सुंदर हाही अर्थ इथे घेतलेला आहे की सुष्टु उन्नतीति सुंदहा, जी चांगला, उत्तम, सुंदर आहे असा तो सुंदह. आपल्या मनामध्ये आपल्या स्वार्थी, अहंकेंद्रित आणि बहिर्मुख वृत्तीमुळे साठलेल्या वासनांचा साठा कितीही मोठा असला तरी एकदा भक्त अनन्य भावाने भगवंताला शरण गेला तर मग त्याच्या सगळ्या वासना शुद्ध केल्या जातात. तो भक्त भगवंताचे जास्त जास्त जवळ जाऊ लागतो आणि मग जणू काही माणसाने अविद्येच्या आहारी जाऊन केलेली अनंत पापे तो परमात्मा आपल्या अपार दयेने धुवून टाकतो. इथे कृपाळू, दयाळू हाही अर्थ म्हणून घेतलेला आहे की भक्तांचा सगळी पाप, सगळे त्याचे दुष्ट विचार तो जणू काही आपल्या अपार दयेने धुवून टाकतो. गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. अनन्य भाग म्हणजे जो मला अनन्य भावाने पुढे बसतो. किती दुराचारी, नुसतं दुराचारी नाही म्हटलं, सुदुराचारी असला तरी सुद्धा मग नंतर जर इकडे वळला आणि माझी भक्ती करू लागला, अनन्य भक्ती करू लागला, तर मग अशा भक्ताचा मी तारणहार होतो. आता हे सुंदर नाम आणि मागचं सुंदर नाम खरं तर एकार्थकच मानायला हवे. यामुळे खरं तर वेगळे विवेचन करायला नको असंही काहींनी म्हटलेलं आहे. जसं मृदू आणि मृदुल, बहु आणि बहुल, पृथु पृथुल, मुख मुखर, कुंद कुंदर, तसं सुंदर आणि सुंदर असं एकार्थकच असायला पाहिजे. यातील 2 अक्षरी पद जी आहेत सगळी, जसं मृदू, बहु, पृथु, ही सगळी 2 अक्षरी पद कसे विशेषण आहेत. आणि त्र्यक्षरी नंतर झाल्यानंतर जसं मृदुल झालाय, बहुल झालाय, जे ल जोडला गेलाय, कुंदचं कुंदर झालेलं आहे म्हणजे त्र्यक्षरी झालेलं आहे. हे अतिशय वाचक असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे नुसतं 2 अक्षरी घेतलं तर ते विशेषण म्हणून, त्याला पुन्हा र किंवा ल जोडला असेल तर ते अतिशय वाचक असं तयार होतं. जसं मृदू म्हणजे मऊ, पण मृदुल ल जोडला गेला म्हणजे खूपच मऊ किंवा मऊ मऊ. मूळच्या अर्थात फारसा बदल नाही.
फक्त शेवटी ल किंवा र ही स्वार्थी प्रत्यय लागली आहेत. जसं बाल आणि बालक. बाल म्हणजे मुलगा आणि बालक म्हणजेही मुलगाच. बहु म्हणजे पुष्कळ, बहुल म्हणजे अधिक, खूप, भरपूर, पुष्कळ. पुष्कळ अशा अर्थाने भरपूर. बाल आणि बालकामध्ये तसंच प्रौढ माणूस नाही तो बालक. इथे क प्रत्यय लागलाय, ही आत्मीयता दर्शवते, वात्सल्य दर्शवते, एवढंच. राम तोच, पण रामो म्हटलं म्हणजे रामो पदामध्ये वात्सल्य आहे. सुंद म्हणजे छान आणि सुंदर हे नाम घेतलं तर छान छान, अतिशय सुरेख, परमरमणीय असा अर्थ होऊ शकेल. सुंद यामध्ये सु म्हणजे सुवर अनुस्वार जो आहे तो आणि द हे दोन प्रतिकरूप अक्षरांनी शब्दसिद्धी केलेली आहे. जसं सु म्हणजे त्यावर अनुस्वार येते आणि द ही धातू आहे. द हा धातू आहे त्याला जोडलेला, म्हणजे मूळ क्रियापद. द चा हे जर केला तर द ददाती म्हणजे देतो. संस्कृतमध्ये द ददाती, द हे मूळ रूप आहे आणि ददाती म्हणजे त्याचं क्रियापद रूप झालं, म्हणजे देतो. काय तर सुम, सुवर जर अनुस्वार असेल तर सुख देतो. सुखम ददाती इति सुंदः. सुंदर वस्तूच्या दर्शनाने, श्रवणाने, स्पर्शाने, आस्वादनाने किंवा अवग्रहणाने जीवाला सुख मिळतं. कारण आधीचं नाव होतं सुंदर आणि आता इथे सुंद. इतकंच नाही तर त्याच्या स्मरणाने सुद्धा जीव सुखावतो. कारण तो कसा आहे, परमात्मा दयाळू आहे. भक्त त्याच्या स्मरणाने सुखावतो, त्याच्या भजन पूजनात आनंदून जातो आणि मग तो सुद्धा परमात्मा भक्ताच्या मनातील दुष्ट विचार दूर करतो, त्याच्यावर कृपा करतो, त्याच्यावर दया दाखवतो, त्याची सगळी पाप तो दूर करतो. जर अनन्य भक्तीने तो त्याची पूजा करत असेल तर. आणि शिवाय भक्तांना दयाळू आणि निस्वार्थी बनवतो, म्हणजे आपल्यासारखाच भक्तांनाही करतो. म्हणून सुष्टु उन्नती ती सुंदः असं भाष्य आचार्यांनी केलंय. सुंद नाम भगवंताचं फारसं प्रचलित नाहीये, पण एकेकाळी ते होतं. तिलोत्तमा आणि सुंदोपसुंद यांची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. तिलोत्तमा ही अप्सरा आहे. तिलोत्तमेच्या सौंदर्याने हे सुंद आणि उपसुंद दोन राक्षस होते आणि दोन भाऊ होते. यांनी ब्रह्मदेवांकडून वरदान मागितलं होतं. काय मागितलं होतं तर त्रिलोकात कोणी आम्हाला मारणार नाही असं वरदान मागितलं होतं. आणि मग त्या अहंकारामुळे कसे झाले होते, दोघंही निरंकुश झाले होते. म्हणून त्यांचा अहंकार दूर करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी म्हणून तिलोत्तमा अप्सरेला पाठवलं होतं भगवंतानी. मग तिच्या इच्छेने हे दोघं, ही मला मिळावी, तो म्हणाला ही मला मिळावी, उपसुंद म्हणाला ही मला मिळावी, ही तुझी वहिनी होईल, ही माझी पत्नी, ही माझी प्रिया, असं दोघांमध्ये आपापसात वैर झालं आणि आपापसात वैर करून दोघंही लढले आणि मृत्यू पावले. ब्रह्मदेवाने निर्मिलेली ही तिलोत्तमा अप्सरा, जिने आपल्या बुद्धिमत्तेने, चातुर्याने या दोन अहंकारी भावांचा अंत केला, म्हणजे त्यांना आपसात लढायला लावलं. तिथे सुंद हे नाव राक्षसाचं होतं. तिलोत्तमेच्या सौंदर्याने त्यांना मरण आलं. म्हणजेच सौंदर्याची मीमांसा करणे आणि त्याचं विश्लेषण करणं सोपं नाही. खरं तर सुंद म्हणजे इथे आता जो आपण अर्थ बघितला परमात्म्यासाठी, सुंद म्हणजे छान, सुंदर, हा अर्थ परमरमणीय असाही आहे. पण राक्षस सुंद असूनही, म्हणजे चांगला असूनही आपल्या गुणकर्माने मात्र अहंकारी बनला होता. थोडक्यात काय, सुंद म्हणजे सुंदर रूप देवाना दिलं असलं तरीही ते गुणांनीही सुंदर बनवणं हे आपल्या हाती असतं. पण सुंद राक्षसाकडे ते नव्हतं. अहंकाराने तो निरंकुश झालेला होता. म्हणून आपल्याकडे अशी एक प्रथा पण आहे, सुंदोपसुंदी माजली. म्हणजे समाजात, राजकारणात किंवा घराघरात जर असं काही हे झालं तर आपण म्हणतो, वैरभाव जेव्हा वाढतो, भांडणं होतात एकमेकांशी, परस्परांशी, तेव्हा म्हणतात सुंदोपसुंदी वाढलेली आहे. तिथे ती तशी म्हण त्यामुळे लागू पडलेली आहे. खरं तर सुंदरचा अर्थ बघितला आपण की सुंदर, छान आणि आपल्या
नुसत्या दिसण्यानेच सुंदर नको, आपल्या गुणकर्मांनी सुद्धा आपलं सगळं सुंदरच होत गेलं पाहिजे, आपलं जीवन सुंदर होत गेलं पाहिजे आपल्या गुणकर्मांनी. आळसानी, दुर्गुणानी, अनास्थेने माणूस नाहीतर वाया जातो. जो सुंदराची म्हणजे त्या परमात्म्याची उपासना करील, त्या सुंदाची म्हणजेच त्या कृपाळू दयाळू परमात्म्याची उपासना करील, तर तो सुद्धा सुंदर होईल. माणूस सुंदर होईल, सुंदरही होईल आणि सुंदरही होईल. सुंदर म्हणजे कृपाळू दयाळू होईल आणि त्याच्यासारखाच रमणीय सुंदर होईल. पण केव्हा? तर आपल्या गुणकर्मांनी, दुर्गुणांनी किंवा अनास्थेने नव्हे. नाहीतर सामान्य जीव कसा असतो? नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा अशी स्थिती होते. मग नुसत्या नावावर काहीही नाही, तर गुणकर्मांनी सुद्धा आपलं जीवन उत्तम करता येतं. परमात्मा तर सुंदर आहेच, म्हणजे सुखम ददाती, सुख देणाराही आहे आणि परमात्मा हा सुंदर पण आहे. परमानंद रूप म्हणूनच उघड आहे. म्हणून त्याचं एक नाव जसं मागचं सुंदर बघितलं, तसं आता हे सुंदर म्हणजे सुष्ठू, सुंदर, चांगला आणि पुन्हा कृपाळू दयाळू दोन्ही अर्थाने घेतलेला आहे. श्लोक 98 793 नाम बघता आपण. रत्ननाभः. ओम रत्ननाभाय नमः. रत्न शब्देन शोभा लक्ष्यते, रत्नवत् सुंदरा नाभिरस्येति रत्ननाभः, असे भाष्य केलेलं आहे. म्हणजे ज्याची नाभी अत्यंत सुंदर आहे, रत्नवत सुंदरा नाभिही अस्य इति, असं जे भाष्य केलं आहे. असे म्हणजे याची, रत्नवत म्हणजे रत्नाप्रमाणे ज्याची नाभी सुंदर आहे, असा तो कोण? रत्ननाभ म्हटलेला आहे. याआधी आपण पद्मनाभ नाम बघितलेलं आहे, म्हणजे याच्या नाभीतून पद्म आलेलं आहे, असा हे नाम बघितलं. तर इथे रत्ननाभ. भक्ती संप्रदायाचे ग्रंथ जे आहे सगळे, ते भक्तांना भगवंताच्या नाभीवर ध्यान केंद्रित करण्याचा आदेश देतात. हे भक्ती संप्रदायामधले सगळे ग्रंथ आपल्या भक्तांना भगवंताच्या नाभीवर ध्यान केंद्रित करण्याचा आदेश देतात. कारण भगवंताचं नाभी केंद्र अत्यंत भरीव, सुंदर, तेजस्वी रत्न आहे. असं हे ध्यान अपेक्षित आहे आणि त्या ध्यान केंद्राला विशेष महत्त्व आहे. विचारांच्या विशुद्ध अवस्थेला आधारभूत असलेली तेजस्वी स्थान म्हणजे कोणतं? तर नाभी, ज्याला परा असेही म्हणतात. वाणीच्या बाबतीत जर बघितलं तर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे जे सांगितलेले आहेत वाणीचे प्रकार. तर परा म्हणजे आत, जिथून आतून येते, ती हृदयातून आलेली वाणी आहे, जिथे नाभी स्थानाच्या ठिकाणी तो परम आत्मा आहे असंही म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा अत्यंत आपली ध्यानाची अवस्था याला जाते, ज्याला काय म्हणू अगदी चरमसीमेपर्यंत जाते, तेव्हा भगवंत तुमच्यामध्ये वास करतात जणू, आणि तुमच्यामध्ये आपोआपच आतून जो आवाज येतो तो मग वैखरीद्वारे बाहेर पडतो. ती परावाणी म्हटल्या जाते. मानसशास्त्रज्ञ कबूल करतात की मनुष्याच्या क्रिया या त्याच्या विचारांचं प्रगटन असतं. या उघड सत्यापलीकडे त्यांनाही सखोल ज्ञान नाही आहे मानसशास्त्रज्ञांना. त्यांचं म्हणणं आहे की हे विचारांचं प्रगटन हे आतून येत असतं. परंतु सूक्ष्म ध्यानमार्गी जे असतात शोधक, आणखी सखोल जाण्याचा प्रयत्न करतात. मानसशास्त्रज्ञ वरवरचा विचार, पण जे सूक्ष्म ध्यानमार्गी असतात, शोधक असतात, ते आणखी सखोल जाण्याचा प्रयत्न करतात आणि क्रियांच्या गतीचा संपूर्ण आलेख काढण्याचा मग प्रयत्न करतात. यात त्यांना असं कळून येतं की प्रगट स्वरूपाला येण्यापूर्वी क्रियेसंबंधीचे जे विचार आहेत, जी काही क्रिया करायची असते त्या संबंधीचे जे विचार असतात, ते बीज रूपानी या परेमध्ये स्थित असतात. त्या गर्भातून ते हळूहळू व्यक्त दशेला येऊ लागतात. परा म्हणजे नाभिस्थान जे आहे तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे या गर्भातून ते हळूहळू व्यक्त दशेला मग येऊ लागतात विचार, मग क्रियेमध्ये रूपांतर होतं. तेव्हा मनुष्याला आपल्या विचारांचे अंधुकसे अस्तित्व जाणवू लागतं. परंतु अजूनही ते अस्पष्ट अपूर्ण अवस्थेत असतात. त्या अवस्थेला मग पश्यंती असे म्हणतात. ते विचार पूर्णपणे मनात प्रगट होतात तेव्हा त्या अवस्थेला मध्यमा म्हणतात. आणि शेवटच्या अवस्थेत जेव्हा ते वाणी अगर क्रियेने व्यक्त होतात
किंवा जगाला स्पष्ट होतात तेव्हा ते वैखरी म्हटल्या जातात. ज्यावेळी चिंतन करणाऱ्या व्यक्तीला आपल्या विचार प्रक्रियेची साखळी प्रथम जाणवते ती पश्यंती अवस्था ही नाभिस्थित आहे. विचारांच्या या विशुद्ध अवस्थेला आधारभूत असलेले जे तेजस्वी स्थान म्हणजेच काय तर रत्नदाभ असं सूचित केलंय. साधारण तार्किक बुद्धीचा विद्यार्थी ही कवी कल्पना याचा समज करून निष्कर्ष काढून मोकळा होतो. त्याला त्यात काही मोठं विशेष वाटत नाही, तर्क करत राहतात. परंतु या संज्ञेमध्ये मात्र गूढार्थ भरलेला आहे. पद्मनाभ पद जसं प्रसिद्ध आहे तसं हे रत्ननाभ पद प्रसिद्ध नाही आहे. काहींनी आत्मतत्व जे शाश्वत आहे तेच खरे रत्न आहे असंही सांगितलेलं आहे. म्हणजे चिरंतन जीवनाचा झरा तो परमात्मा म्हणजे ते आत्मतत्वच होय असं म्हणत तेच खरं रत्न आहे असंही म्हटलंय. म्हणजे नाभीचा हे तिथे आलेला नाही आहे. जे आत्मतत्व आहे आपल्यामध्ये असणारं ते अमोलिक आहे म्हणून ते रत्न आहे असं म्हटलंय. परमात्म्याने जी पंचमहाभूते जीवनासाठी निर्मिली आहेत तीच सगळी महारत्न होत. इथे नाभ म्हणजे नाभी हे पद योनी या अर्थाने घेतलेलं आहे काहींनी. योनी म्हणजे उत्पत्ती हेतू, रत्न म्हणजे धन. धन कोणते तर सर्व जीवनोपाय तोच आहे म्हणून तो रत्ननाभ म्हटलेला आहे. कारण नाभीचा अर्थ इथे योनी घेतला आहे आणि योनी म्हणजे उत्पत्ती हेतू आणि परमात्म्याने या सगळ्यांची जी निर्मिती केलेली आहे आणि म्हणून ते कसं आहे ते रत्न धन आहे. आणि धन कोणतं तर जीवनोपाय असं ते धन आहे म्हणून त्याला रत्ननाभ म्हटलंय. माऊली म्हणतात हा नरदेह माणसाला मिळाला आहे तो अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान आहे. हे एक अमौलिक रत्नच आहे. या देहातच ईश्वराचा अंश आहे ज्याला आपण ओळखत नाहीये, जे आत्मतत्व आपण ओळखत नाहीये, आत्मज्ञानाशिवाय ते कळत नाही. आणि म्हणून आपण काय करतो, आपण व्यर्थ गोष्टीमध्ये आपलं आयुष्य घालवतो. ते जे ब्रह्मज्ञान आहे कधीही ते बुडत नाही, चोरीला जात नाही किंवा नष्टही होत नाही. अमौलिक रत्न जोडले रे तुझं कारे ब्रह्मबीज ओळखसी. ज्याच्या नाभीतून हे सर्व लोक यांची उत्पत्ती झाली आहे तो मात्र परमात्मा या लोकपद्माचा, लोकपद्म म्हणजे हे जे संपूर्ण जीवन विश्व आहे सगळं म्हणून म्हटलं या लोकपद्माचा तो परमात्मा उत्पत्ती हेतू आहे, निर्मिती करणारा तोच आहे. म्हणून तो जसा पद्मनाभ आहे तसाच तो रत्ननाभही आहे. इथे या ठिकाणी या अर्थाने पण ते घेतलेलं आहे. भगवंताचे नाभी केंद्र अत्यंत सुंदर आहे असं जे वर्णन आधी आलेलं आहे. म्हणूनच त्याच्या नाभी केंद्रावर लक्ष ठेवून ध्यान करावे हे सगळ्या ग्रंथांनी सांगितलेले आहे. धार्मिक ग्रंथांनी, सगळ्या संप्रदायातल्या ग्रंथांनी सांगितलं आहे. त्याचं मागचं कारण हेच की जेव्हा साधक चेतनेच्या खोल स्तरात प्रवेश करतो तेव्हा त्याची पाचही इंद्रिये विलीन होऊन जातात. तेव्हा ती शुद्ध चेतन अवस्था असते. अशी योगीची अवस्था हेच दर्शवते की जो ब्रह्माप्रती गाढ भक्तीत लीन होऊन स्वतः ब्रह्म बनतो. ज्ञानाचा प्रकाश सर्वांगी त्याच्या पसरतो आणि अशा योग्याची वाणी एक दिव्य वाणी बनते. उच्च कोटी ज्ञानींनाच ती प्राप्त होते. ही दैवी वाणी असते आणि जी त्या परमात्म्याशी जोडले जाण्याने, अनन्य भक्तीनेच जोडले जाण्याने ती प्राप्त होते. आणि म्हणून भगवंताचे नाम हे रत्नधाव आहे. कारण भगवंताचं नाभी केंद्र हे अत्यंत सुंदर असं आहे की जे भक्तांना सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यातून देऊ शकेल इतकं ते सुंदर, रमणीय आणि तेजस्वी असं आहे. श्लोक 98. 794 नाम बघता आपण. सुलोचना. ओम सुलोचनाय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की शोभनम लोचनम नयनम ध्यानम वा अस्येति सुलोचना. अस्येति मध्ये संधी आहे, अस्य इति म्हणजे याचे डोळे कसे आहेत. शोभनम, नयनम म्हटलेलं आहे ना, लोचन म्हणजेही नयन, तर याचे डोळे शोभनम, ज्ञानम वा म्हणजे सुंदर आहे, मनोहर आहे, त्याचप्रमाणे ज्ञान देणारे आहे. जे भक्त भगवंताचे सगुण ध्यान करतात त्यांना हे नेत्राचे सौंदर्य स्थान सुचवले आहे. सगुण रूप ज्यांना हवं असतं
आणि ध्यान करताना भगवंताच्या सगळ्या रूपाचं त्याच्याकडे लक्ष असतं त्या भक्ताचं, आणि मग त्यातच त्यांना आनंद ते मिळवतात. परंतु जे भक्त सगुणापेक्षाही सूक्ष्म ध्यान करतात त्यांना भगवंताचे डोळे केवळ त्याचा विशाल आकार, त्याचा सुंदर रंग, त्यातील भावमधुरता याकरताच प्रिय वाटत नाही, तर भगवंताचे ते नेत्र, ते लोचन, ते नयन हे कसे वाटतात? सृजनाचे अगाध कार्य त्याच्या हेतूसहित ते पाहू शकतात. हे जे विश्वाचं, सृजनाचं आणि इतर सगळं जे सृजन भगवंताने केलं आणि त्याचं जे अगाध कार्य आहे त्याच्या हेतूसहित ते बघू शकतात. जे सूक्ष्म ध्यान करतात भक्त त्यांना त्या दृष्टीने ते भगवंताच्या त्या नयनांकडे बघतात, लोचनांकडे बघतात. म्हणजेच श्रुती ज्याला डोळ्यांचाही डोळा म्हणतात, असा तो आत्मदृष्टी असणारा, डोळ्यांचाही डोळा, प्रज्ञाचक्षु असंही म्हटलं जातं. आणि आत्मदृष्टी असणारा हा कसा आहे? सुलोचन. सु म्हणजे सुंदर, छान असा अर्थ असतो. लोचन, नेत्र हे कसे? प्रज्ञाचेही असतात. ज्यांच्याकडे प्रज्ञाचक्षु आहे, म्हणजे दूरदृष्टी ज्याला म्हणता येईल, किंवा एक बुद्धी असणारी दृष्टी आहे, विवेक दृष्टी ज्यांच्याकडे आहे, त्यांनाही प्रज्ञाचक्षु किंवा त्यांचे लोचन प्रज्ञायुक्त असतात असं म्हटलं जातं. उत्तम, चांगले असे प्रज्ञाचक्षु जे असतात ते सुलोचन असाही अर्थ सांगितलेला आहे. खरं तर पाहणे हे डोळ्याचं कार्य आहे, पण जो उत्तम करील तोही सुलोचन म्हटला जाईलच. निरनिराळ्या जीवांची दृक्शक्ती ही कशी असते? वेगवेगळी असते. अनेक जीव आहेत, निरनिराळे जीव आहेत, आणि त्यांची जी दृक्शक्ती आहे म्हणजे बघण्याची शक्ती आहे ती वेगवेगळी असते. माणसाला जितकं लांबचं दिसतं त्याही पेक्षा गृध्राला, गृध्र म्हणजे गिधाड, त्याच्याही पेक्षा त्याला लांबचं दिसतं, अगदी स्पष्ट दिसतं. परंतु ही त्या सगळ्यांची केवळ दृक्शक्ती आहे. काही झाले तरी ती कशी असते? परिमित आहे. परमात्म्याची दृष्टी मात्र, परमात्म्याची दृक्शक्ती मात्र कशी आहे? असीम आहे, अपरिमित आहे. तो तिन्ही लोक, तिन्ही काळ याचा निरंतर साक्षी आहे परमात्मा. आणि या साक्षीत्वालाच अनुलक्षून त्याला काय म्हटलंय? त्याला सुलोचन म्हटलेलं आहे. परमात्म्याचे हे सर्व साक्षीत्व सूर्याच्या ठाई दिसून येतं. तो तिन्ही लोक, स्वरलोक, अंतरिक्ष आणि भूलोक यांना सारखा प्रकाशित करीत असतो. सूर्य तोच काल प्रकाशित करीत होता आणि तोच आजही प्रकाशित करतोय, तोच उद्याही प्रकाशित करेल. म्हणजे काल, आज आणि उद्याही तो प्रकाशित करतो. त्यानेच मागील कल्पामध्ये विश्व प्रकाशन केलं आहे, चालू कल्पांतही तोच करीत आहे आणि आगामी कल्पांतही तोच करणार आहे. वेदांनी तर म्हटलंय, सूर्याचंद्रमस उधाता यथा पूर्वम अकल्पयत. या सर्व साक्षीत्वामुळे तो कसा आहे? भगवन नेत्र आहे. जणू भगवंताचे नेत्रच आहे सूर्य. पण सूर्य जरी सगळं प्रकाशित करत असला, विश्वाला प्रकाशित करीत असला, तरी तो आपल्या स्वतःला जाणत नाही. सूर्य भगवंताचा तो नेत्र आहे, सगळ्यांना तो प्रकाशित करतो. काल, आज, उद्याही तो करेल, संपूर्ण विश्वाला करतो, तिन्ही लोकांनाही तो करेल. पण स्वतःला तो जाणत नाही, बघू शकत नाही. म्हणून एक जो आतमध्ये असणारा चित्सूर्य आहे तोच सर्व साक्षी आहे. जो आत्मसूर्य आहे, आपल्यामध्ये असणारा चित्सूर्य आहे, जो सगळं काही प्रकाशित करतो आणि स्वतःही कसा आहे? जाणणार आहे, सर्व साक्षी आहे. त्याला या सृष्टीमध्ये अज्ञात असं काहीच नाही. आणि म्हणून तो जो चिदात्मा आहे त्याला सुलोचन म्हटलेला आहे, सूर्याला नव्हे. भगवंताचा सूर्य नेत्र आहे, पण जो चिदात्मा आहे तो सुलोचन आहे. म्हणून इथे भगवंताचं, परमात्म्याचं एक नाम सुलोचन, सुंदर नयन असणारा, मनोहर असे नयन असणारा, शिवाय ज्ञानयुक्त, ज्याच्या डोळ्यामध्ये सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे आणि तो सगळ्या प्रकारचं ज्ञान आपलं घेऊन संपूर्ण सृष्टीलाही योग्य ती दिशा दाखवतो, असा हा चिदात्मा सुलोचनच होय. श्लोक 98, 795 नाम बघतो आपण. अर्कः. ओम अर्काय नमः. ब्रह्मादिभिः पूज्यतमैरपि अर्चनीयत्वात् अर्कः. म्हणजे ब्रह्मादिकांनाही, ब्रह्मादिभिही म्हटलंय, ब्रह्मा आदी इत्यादी म्हणजे ब्रह्मादिक इत्यादींनीही ज्याला पूजनीय मानलेलं आहे,
किंवा जो अर्चनीय आहे म्हणून त्याला अर्क असे एक नाम आहे. परमात्म्याचा प्रतिनिधी म्हणून सूर्य म्हटला जातो. मागच्या नामात आपण बघितलं त्याचेही सूर्याचं नाव सुद्धा एक अर्क आहे. आपण 12 नावं घेताय तेव्हा अर्काय नमः सूर्यासाठी घेतल्या जातात. वैदिक देवता म्हणून सूर्यदेवाची पूजा करतात. ब्रह्मदेवही त्याची पूजा करतो. म्हणूनच त्याला वरेण्य, वरेण्याचा अर्थ आहे जो वर्ण्यायोग्य आहे, जो पूजनीय आहे सगळ्यांमध्ये असं म्हटलं जातं. वरेण्य विश्वातील सर्व वस्तूंना प्रकाश आणि ऊर्जा देणारा, प्रकाशित करणारा, पोषण करणारा सूर्य हा सूर्यमंडलाचा मध्यवर्ती आहे. त्याच्याप्रमाणे सर्वांतर्यामी असलेल्या ह्या अनंत चैतन्य श्री नारायणाचे दिव्य तेज सर्व प्राणी मात्रास सर्व वेळी सर्व ज्ञान अगर अनुभव प्रत्यास आणून देते. जीवनदायी स्वरूपाने आणि अध्यक्ष स्वरूपाने तो शरीराचे भरण पोषणही करतो. तो एकदा त्यातून निघून गेला तर शरीर टिकू शकत नाही. ज्याला चित सूर्य म्हणतात त्याबद्दल आता सांगतात आहे की जीवनदायी आहे आणि अध्यक्ष स्वरूपाने तोच सगळ्या शरीरांचं भरण पोषणही करतो. तो एकदा जर निघून गेला तर शरीर टिकू शकत नाही. यस्योदयास्त समये सुरमुकुट निगृष्ट चरण कमलोपी कुरुतेंजलिं त्रिनेत्रः स जयति धाम्ना निधी सूर्यः. ऋचांनी अर्चिला तो अर्क, म्हणजे ऋचांनी ज्याची पूजा केली जाते किंवा त्याची स्तुती केली जाते त्याला अर्क म्हटलं जातं. यजू म्हणजे यजूंनी ज्याला यजिला म्हणजे यज्ञाच्या रूपाने ज्याला यजिला त्याला यज्ञ म्हटलं जातं. आणि सामांनी म्हणजे सामवेदी जे असतात त्या सामांनी जो गाईला सामीला त्याला साम म्हटलं जातं. म्हणजे 3 वेदांनी स्थविलेला वेद पुरुषाची 3 नामं आहेत, अर्क, यज्ञ आणि साम. त्यातील अर्क पहिलं नाम आहे, म्हणजे हा ऋग्विषय आहे. ऋग्वेदातील ऋचांनी त्याचा पूजनीय किंवा स्तवन केलं जातं, स्तुती केली जाते. ऋचांनी अर्चिती जास यजूंनी यजिती जया, जे आता आपण बघितला श्लोक त्याचा अर्थाचा आहे की ऋचांनी अर्चिती जास यजूंनी यजिती जया सामे सामावली जेथ वेदरूपास त्या नमो. असे जे वेदपुरुषाचे नमन महाभारतात आलाय आणि तेही परमात्म्याचे ऋग विषयत्व आणि अर्कत्व द्योतित करताय. असा हा अर्क विश्वाच्या अंतर्यामात परमात्मा रूपाने तर अंतरिक्षात सूर्य रूपाने सगळ्या विश्वा अंतर्यामी तोच आहे परमात्मा. अंतरिक्षात सूर्य रूपाने तो दिसतो आणि नेत्रामध्ये नेत्र ज्योती रूपाने तोच विराजमान आहे. आणि यालाच हंस शुचिवत व सुरंतरिक्षसत आणि अतिथिरत दूरोणसत असं म्हटलंय. म्हणजे ते जे आहे अर्चनीयतम पूजनीयतम परमात्मा तेज आहे आणि ज्याला इथे अर्क म्हणून म्हटलेलं आहे. वेदसार गायत्री ज्याचं ध्यान करायला सांगितलं आहे तोच निरभ्र आकाशामध्ये प्रखर सूर्य रूपाने, साभ्र आकाशामध्ये सगर्जन म्हणजे विद्युत रूपाने आणि घरी यज्ञकुंडात दिव्यात चुलीत सधूम जो आहे तो अग्नी रूपाने बसलाय. म्हणजे हाच कसा सगळीकडे आहे, परमात्माच तेज रूपाने कसा सगळीकडे आहे. तर वेदसार गायत्रीमध्ये ध्यान करायला सांगितले आहे त्याचेच म्हणून अर्क. तोच निरभ्र जो आकाश असं निरभ्र आकाशात तर प्रखर सूर्य रूपाने जो असतो तोही तोच आहे. आणि साभ्र म्हणजे ढगाळलेला आभाळ आहे किंवा अभ्राच्छादित आहे तिथे तो सगर्जन विद्युत रूपाने गर्जना करत तसा विद्युत रूपाने दिसतो. घरी यज्ञकुंडात दिव्यामध्ये चुलीमध्ये सधूम म्हटलाय म्हणजे धुरासहित अग्निरूपाने तो बसला आहे. आम्ही जेव्हा जेव्हा भवन भास्कर दिव्याला वा भुवन भास्कर सूर्याला नमस्कार करतो तेव्हा तो नमस्कार त्या अर्चनीयतम अर्काला परमात्म्यालाच असतो. आपण करतो सूर्याला नमस्कार, आदित्यस्य नमस्कारांनी कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु. हा जो श्लोक म्हणतो ना आपण, जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते, त्या सूर्याला नमस्कार करतो तोही त्या परमात्म्यापर्यंतच जातो. दिव्याला करतो दिव्या दिव्या नमस्कार
हे जेव्हा म्हणतो आपण, त्या दिव्याला नमस्कार म्हणजे त्या परमात्म्यालाच तो नमस्कार असतो. आणि म्हणूनच या अर्चनीयतम अर्काला परमात्मा म्हटलेलं आहे, किंवा या परमात्म्याला अर्क म्हटलं आहे. सर्वदेव नमस्कार सतम अर्गम प्रतिगच्छती. यासारखाच आपण दुसरा श्लोक म्हणतो की आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. आकाशातून पडलेलं तोय म्हणजे पाणी जसं सागराला जातं तसं सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छती. त्या विष्णूला, भगवंताला सगळ्यांना केलेला नमस्कार त्याच्यापर्यंतच जाऊन पोचतो. आणि तोच इथे घेतलाय की सर्वदेव नमस्कार तम अर्कम प्रतिगच्छती. असा हा अर्क या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. श्लोक 98. 796 नाम बघतो आपण. वाजसनाः. ओम वाजसनाय नमः. वाजमन्नमर्थिनां सनोति ददातीति वाजसनाः. याचकांना अन्न देणारा तो वाजसन असं म्हटलं आहे. वाजम अन्नम सनोती ददाती इति वाजसनः असं जे भाषा आचार्याने केलं आहे. म्हणजे अन्नदाता परमात्मा तोच आहे. सृष्टीमधील सर्व प्राणीमात्रांस जीवन तत्व पुरविणारा आणि ज्या तत्वाच्या आधारानेच प्राणीमात्र जिवंत राहतात, वृद्धी पावतात, ते तत्व स्वरूपतः श्री नारायणा वाचून दुसरे काही असूच शकत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, गामाविष्यच भूतानी धारयाम्यहमोजसा. गाम आविष्य, गाम म्हणजे पृथ्वी, पृथ्वीमध्ये आविष्य म्हणजे शिरून, भूतानी धारयामी अहम ओजसा, मीच आपल्या शक्तीने तेजाने सर्व भूतांचं धारण करतो. पुढे म्हटलंय पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. रसरूप म्हणजेच अमृतमय असा चंद्र होऊन, सोमः भूत्वा म्हणजे चंद्र होऊन, पुष्णामी च औषधीही सर्वाहा, संपूर्ण औषधींना, पुष्णामी म्हणजे औषधींना म्हणजेच वनस्पतींना, औषधीयुक्त वनस्पतींना पुष्ट करतो. चंद्रकिरणांच्या माध्यमातून भगवंतच अन्नांश आणि सत्वांश निर्माण करतात. तसेच उपनिषदामध्ये आपल्याला अशा तऱ्हेचा अर्थपूर्ण असा एक उल्लेखही मिळतो. अग्निपूजेमध्ये अग्नीला अर्पण केलेल्या आहुतीच प्रसाद होऊन मेघवर्षा रूपाने मग खाली येतात. आधी त्याचे मेघ बनतात, मग मेघवर्षा रूपाने त्या खाली येतात आणि सृष्टीला समृद्धीचे वरदान देतात. प्रत्येक प्राणीमात्राच्या प्रकृतीप्रमाणे त्याला आपली वासनापूर्ती करता यावी याकरता योग्य ती परिस्थिती उपलब्ध करून दिली जाते. आणि हे सगळं जणू काही भगवंतच करतो. अशा व्यापक अर्थाने संपूर्ण जगत हे प्राणीमात्राच्या शरीर, मन, बुद्धी करता वस्तू, भावना, विचार रूपाने अन्नच होऊन राहिलं आहे. भगवंत सर्वांना देऊन तृप्त करणारा आहे, म्हणून त्याला वाजसनाः म्हटलंय. आपण मात्र आपल्या कमाईचा संविभाग न करता आपलेच पोट भरण्याचाच नेहमी विचार करतो. आणि यालाच पुन्हा गीतेमध्ये काय म्हटलंय, स्तेन म्हटलंय. पुन्हा म्हटलंय ये पापा पचंती आत्मकारणात. जे पापी लोक आहेत आत्मकारणात केवळ स्वतःसाठीच शिजवतात किंवा मिळवतात, ते तू अघम भुंजते. ते सगळे जणू काही अघ म्हणजे पापच खातात. अशा अर्थाने पण एक श्लोक गीतेमध्ये आलेला आहे. म्हणजे सगळ्यांना देणं, परस्परांना परिपुष्ट करत जाणं, हेच गीतेमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. भगवंताने जे आम्हाला सर्व प्रकारची उपलब्धी करून दिलेली आहे विश्वामध्ये आमच्या संपूर्ण पोषणासाठी, त्यानंतर जे आम्ही मिळवतोय, खातोय, तेच आम्ही सुद्धा इतरांना देत जाणं म्हणजे परस्परांना परिपुष्ट करत जाणं, हा त्यामागचा उद्देश आहे. काही लोक मोठे मोठे यज्ञ करतात, पण विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धा विरहिते यज्ञन तामसम परिचक्षते. अशा प्रकारचे जे मंत्रहीन, विधिविधानयुक्त नसणारे आणि अन्नदानाशिवाय असणारे जे यज्ञ आहेत, हे कसं सांगितले आहेत गीतेमध्येच की तामस यज्ञ होय. यज्ञामध्ये
सगळ्या प्रकारचा विधी व्यवस्थित करून मंत्राद्वारे उत्तम प्रकारे यज्ञ करायचा आणि योग्य त्या लोकांना दान धर्म करत जाणं. अन्नदान सुद्धा, द्रव्यदान असो की अन्नदान सुद्धा करत, पण श्रद्धेने करत जाणं, याला त्यांनी सात्विक यज्ञ असं म्हटलेलं आहे. मंत्र म्हणजे देवाचं नाम आणि दान, अन्नदान हे सुद्धा देवाचं काम होय. जसं मंत्र म्हणजे देवाचं नाम आहे, मंत्राद्वारे त्याची स्तुती केली जाते, त्या मंत्रांद्वारे त्या देवतेला आवाहन करून. आणि दान मग सगळ्या प्रकारचं द्रव्यदान असो की अन्नदान असो, हेही एक देवाचं काम आहे. सगळ्यांना तुष्ट करत जाणं. जो देवांना, पितरांना, भुकेलेल्यांना, अतिथीला उपेक्षून आपणच आपलं अप्पलपोटेपणाने खातो, त्याला अधम म्हटलेलं आहे. असा परद्रोह करून जगणं हे अधमाधम जीवन जगणं होय. याचकांना अन्न देणे ही जणू काही भगवत सेवाच आहे. गरजूंना दान देणे, द्रव्यदान करणं ही सुद्धा एक भगवत सेवाच आहे. भगवंत तर सृष्टीतील सर्वांना वाजसन म्हणजे अन्नदाताच होय. म्हणूनच भगवंताचं हे एक नाम वाजसन म्हटलंय. साधारण हे नाम फारसं प्रचलित नाही आहे, पण याचा हा अर्थ आहे की जो याचकांना अन्न देतो आणि त्यांना तृप्त करतो. सगळ्याच जे या प्राणीमात्र किंवा विश्वामध्ये असणारे आहेत त्या सगळ्यांना पुष्ट करतो, म्हणूनही हा वाजसन म्हटलेला आहे. श्लोक 98. 797 नाम बघतो आपण. शृंगी. ओम शृंगिणे नमः. शृंगी शब्दाची शृंगिणे चतुर्थी विभक्ती आहे आणि नमः म्हणताना चतुर्थी विभक्तीची आवश्यकता असते. प्रलयांभसी शृंगवन मत्स्य विशेष रूपः शृंगी म्हणजे प्रलय समुद्रामध्ये शिंगवाला जो मत्स्यरूप धारण केलं होतं परमात्म्याने, त्याला शृंगी या नामाने मग तो प्रसिद्ध झाला. शृंगी म्हणजे शिंग असलेला. साधारणतः मत्स्यावताराची आठवण करून देणारी ही संज्ञा आहे असं समजलं जातं. परंतु वराह अवतारामध्ये सुद्धा भगवंतानी रसातळाला बुडणाऱ्या पृथ्वीला आपल्या शृंगावर तोलून धरून कोरड्या पृष्ठभागावर आणलं, ही सुद्धा एक कथा आहे. प्रत्येक प्राण्याला दैवाने काही विशेष दिलेले आहे. ते विशेष त्या प्राण्यांना शोभाही देतात आणि गौरवही देतात. शृंग हा तसाच एक विशेष आहे. त्यावरूनच मग शृंगार शब्द आला असेल. वनचारी लोकात तर स्त्रिया ज्या शृंगाराच्या शौकीन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेत. केसामध्ये बघा एक शृंग सदृश काडीच खोन घेतात आणि आपल्याला शृंगी बनवतात. शृंगी म्हणजे शृंगधर असा प्राणीवर्ग समजावायचा. तसं एडकी आहेत, काळवीट आहे, सांबर आहे, बैल, गवे, म्हैस, गेंडे यांची शिंगे सुद्धा किती सुंदर दिसतात. हे शृंग त्याचे भूषण नाही आहे, तर त्यांचे ते शस्त्रही आहे. म्हणून म्हटलेलं आहे शृंगीणांच नखीनांच नदीनां शस्त्रप्राणीनां विश्वासो नैव कर्तव्यः सद्य प्राणहराहिते. म्हणजे बैल, शिंग किंवा मारील ह्याचा नेम नाही, म्हणूनच त्यांच्यापासून जपून राहायला हवे. शृंगीणांच म्हटलंय. मग पुढे म्हणताय नखीनाम, नख असणारं कोण? मांजर वगैरे. मांजर खेळत असले तरी सुद्धा खेळता खेळता आपली वाघनख केव्हा काढेल याचा नेम नाही. वाघनख का म्हटले? वाघाची मावशीच म्हटलंय मांजरीला. आणि तिचे ती नख कशी असतात, केव्हाही ती काय म्हणू त्याला, भरोश्याची कधीच नसते मांजर. म्हणून ती केव्हाही आपली नख काढून ओरबाडेल याचा नेम नाही. पुन्हा म्हटलं नदीनाम शस्त्रप्राणीनाम. नदीचं पाणी चढून केव्हा गाव वाहून जाईल याचा काही भरोसा नाही. तसंच शस्त्रप्राणीनाम, शस्त्रधारी शिपाई केव्हा वर्दळीवर येऊन मारेल त्याचाही नेम नसतो. विश्वास नैव कर्तव्य. म्हणून या सर्वांवर कधीही विश्वास ठेवू नये, फार जपून राहिलं पाहिजे. सध्या प्राणहराहिते. मग हे सगळे कसे आहेत? प्राणहरण करणारे आहेत, म्हणून त्यांच्याशी सावधपणेच वागलं पाहिजे. पण परमात्मा कसा आहे? परमात्मा शृंगी म्हटला हा प्राणहर म्हणून नव्हे, तर हा संरक्षक म्हणूनही आहे. प्राणहरण करणारा म्हणजे प्रलयाच्या वेळी तो करतो, पण तसा तो संरक्षक आहे. त्याने प्रलय पयोधी जलामध्ये आपल्या शिंगाला बांधून मनूच्या, जो एकमेव राहिला होता मनू, सगळं प्रलय जाऊन संपूर्ण सृष्टी विलयाला गेली होती, प्रलयात गेली होती.
त्यावेळेस एकटा मनू त्यांनी नौकेत बसवलं होतं. हे सांगितलं होतं की तू नौकेत बसून ये, आणि त्या नौकेचं तारण भगवंताने केलं होतं. मनूला आणि वेदरूप प्राचीन ज्ञानाला प्रलयातून वाचवले होते. हे सगळे वेद तू तुझ्या बरोबर घेऊन ये, मनूला सांगितलं होतं. आणि म्हणून म्हटलंय की मनूला आणि वेदरूप प्राचीन ज्ञानाला प्रलयातून वाचवले. महाभारतामध्ये आणि मनुस्मृतीमध्ये मनूचा उल्लेख मानवी संस्कृतीचे पहिले राजे म्हणून उल्लेख आलेला आहे. मनूचा जन्म हा भगवान ब्रह्मदेवाच्या मनातून झाला असे म्हणतात. म्हणजे मानसपुत्र आहे ब्रह्मदेवाचा, म्हणून त्यांना मनुष्य असंही म्हटलं जातं. मनू हे मानव जातीचे पहिले पूर्वज मानले जातात, ज्यांना भगवान विष्णूंच्या मत्स्यावताराने महाप्रलयातून वाचवले होते. वैवस्वत मनू यांनी पृथ्वीवर पुन्हा जीवनाची सुरुवात केली असं मानलं जातं. आणि मग या कथेनुसार ते मानवी सृष्टीचे आदी प्रवर्तक आणि पहिले राजे आहे. ही कथा बऱ्याच जणांना माहीत असेलही, पण ज्यांना माहिती नाही त्यासाठी पुन्हा आपण सांगतोय. तर प्रलयाची चेतावणी दिली होती. हा एका पुराच्या वेळी भगवान विष्णूंनी मत्स्यावतार धारण केला आणि मनूला तिथून वाचवले होते. त्याला सावध केलं होतं आधी मनूला, आणि सांगितलं होतं की एक नाव मोठी तयार करून तू त्यात बैस, आणि ज्यामध्ये सगळ्या जीवजंतूंचे आणि औषधी वनस्पतींचे बियाणे घेऊन त्या नावेत तू बैस, म्हणजे ते सुरक्षित राहतील. कारण त्यावेळेस प्रलयाच्या काळामध्ये मग मत्स्यावतार घेऊन विष्णूंनी हिमालयाच्या शिखरावर सुरक्षितपणे ती नाव मग पोचवली होती. प्रलय संपल्यानंतर मग मनूनी पृथ्वीवर पुन्हा मानवी जीवन आणि वंशाची सुरुवात केली. या कारणास्तव मनूंना मानव जातीचे जनक मानले आहेत. मनू कोण? तर मानव जातीचा जनक होय, आणि त्याने हे सगळं वाचवलं होतं. भगवंताची त्याच्यावर कृपा होती. हा ब्रह्मदेवाचाच मानसपुत्र मानला जातात, आणि म्हणून भगवंताने सांगितलं होतं त्याला की तू हे सगळं प्रलय झाला जर असला तरी तू वाचशील, आणि तू एका नावेत हे सगळं घेऊन बैस, मी तुला वाचवेल. आणि त्यानंतर मग ही सृष्टी पुन्हा एकदा तिची निर्मिती झाली. पुन्हा वेदरूप सगळं प्राचीन ज्ञान सुद्धा त्या याच्यात नौकेमध्ये ठेवलं असल्यामुळे तेही सगळं या प्रलयातून भगवंतानी त्याला मत्स्य रूपामध्ये वाचवलं होतं. आणि म्हणून भगवंताचं नाम काय म्हटलंय? शृंगी, शिंग असणारा एक मासा अशा अर्थाने, आणि म्हणून तो शृंगी म्हणून स्मरला जातो. एरवी ही वैशिष्ट्य रूप त्याची शिंगे असंख्य आहेत, म्हणूनही तो शृंगी होय. श्लोक 98, 798 नाम बघतो आपण. जयंतः. ओम जयंताय नमः. अरीन अतिशयेन जयती, जय हेतुर्वा जयंतः. अरीन म्हणजे शत्रूंना जिंकणारा तो जयंत. जयंत शब्दाचा आणखीन एक अर्थ म्हणजे असा आहे की जयचा अंत म्हणजे सफलता, विजय, यश म्हणजे जिंकून घेणारा अशा अर्थाने, सदा नेहमी जय मिळवणारा. हा शब्द सफलता, नेतृत्व, साहस याचंही प्रतीक मानला गेलेलं आहे. परमात्मा कसा आहे? सर्व शक्तिमान, सर्व शक्तींचे, सामर्थ्याचे उगमस्थान असल्याने त्याला कुठलीही शक्ती कधीच जिंकू शकणार नाही. तो सदैव विजयी, जयी असाच असणार आहे. त्याच्या कृपेने आणि प्रत्यक्ष साह्याने अतिदुष्ट असुरांशी झालेल्या युद्धात देवांना प्रत्येक वेळी विजय मिळालेला आहे याच्या साह्याने, आणि म्हणून तोच श्री नारायण नेहमी विजयी ठरलेला आहे. तो स्वतः सर्व शक्तिमान आणि सगळ्या सामर्थ्यांचं उगमस्थान असल्यामुळे तो जयंतच आहे. मनुष्याच्या व्यक्तिमत्वातही ज्यांची मन बुद्धी त्या आत्म्याशी एकरूप होऊन त्यांनाच त्याचा जो कृपा प्रसाद मिळतो, त्यांनाच मग इंद्रियांची अमर्याद वैषयिक हाव, क्षुद्र वासना आणि दुष्ट प्रवृत्तींमध्ये आनंद मानण्याची जी विकृत भावना, या सर्वांवर विजय मिळवता येतो. कोणाला? तर तो जो असे भक्त असतात त्यांनाच, म्हणजे त्यांची मनबुद्धी जेव्हा आत्म्याशी जोडलेली असते, एकरूप झाली असते, त्यांनाच हा कृपा प्रसाद मिळतो. त्यांच्यातल्या सगळ्या दुष्ट वासना, सगळे दुष्ट भाव, विकृत भावना सगळ्या निघून गेलेल्या असतात, आणि तेच सगळीकडे विजय मिळवू शकतात. ते केवळ आणि केवळ परमात्म्याच्या आशीर्वादानेच. जयंताचे भक्त ही सुद्धा म्हणून म्हटलंय की जयंताचे भक्त सुद्धा जयंत होत. ते म्हणतात
नहीं कोई बैरी नहीं बेगाना, सकल संग हमारी बनी आई, जो प्रभु किनो सो भल मान्यो, यह सुमति साधुते पाई. हा श्री गुरु ग्रंथ साहेब यातला अत्यंत लोकप्रिय आणि असे शांतिकारी शब्द आहेत. काही काही इतरांनी सुद्धा त्यात ते घातलेले आहेत, पण गुरु ग्रंथ साहेबांचंही हे म्हणणं आहे की आता माझा कोणी दुश्मन नाही, नाही कोई बैरी नाही बेगाना, कोणी परका पण नाही, सकल संग हमारी बनी आई, म्हणजे सगळ्यांबरोबर आमची समता आहे, एकरूपता आहे. जो प्रभु कीनो सो भल मान्यो, यह सुमती साधुते पायी. म्हणून अशा प्रकारचे शब्द त्यांच्या मुखातून निघाले आहेत, ज्याचा अर्थ मनुष्याच्या मनात गुरुचा वास होतो त्यावेळेस त्याचे सारे भय, द्वेष, क्रोध, मत्सर नष्ट होतात. त्याला सर्वत्र एक परमात्मा दिसू लागतो आणि तो तर काय, सर्वांवर विजय मिळवणारा, सफल विजयी, यश प्राप्त करून घेणारा आणि नेहमी सदा जय मिळवणारा असाच आहे. जयंतः या नामाने प्रसिद्ध आहे. श्लोक 98 799 नामाक आपण सर्व विजयी. ओम सर्व विजयीने नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्व विषय ज्ञानम अस्ति इति सर्वविद. हा याच्यात दोन शब्द आहेत, सर्वविद आणि जयी अशा अर्थाने. तर सर्वविदचा अर्थ काय, सर्व विषय ज्ञानम अस्ति, त्याला सर्वविद म्हटलंय. सर्व विषयांचं ज्याला ज्ञान आहे तो सर्वज्ञ. सर्वविद म्हणजे सर्व जाणणारा. आभ्यंतरात रागादीन बाह्यान हिरण्याक्षादींच दुर्जयान जेतुम शीलम अस्य इति जयी. आणि जो सगळ्यांवर विजय मिळवणारा आहे. मग आभ्यंतर असो म्हणजे आतून अंतर असो किंवा बाह्य असो, सगळ्या राग द्वेषादी इत्यादी विकारांवरही ज्यांनी विजय मिळवला आहे आणि हिरण्याक्ष आदी दुष्ट दुर्जनांवर सुद्धा ज्यांनी विजय मिळवलेला आहे. जेतुम शीलम अस्ति, जे जिंकण्यासारखं असं ज्याचं शील आहे, चारित्र्य आहे, असा तो कोण, तर विजयी. आणि म्हणून इथे जयी म्हटलेलं आहे, कारण दोन शब्द आहेत, सर्वविद आणि जयी, म्हणून डबल ज झालाय तिथे. असा तो सर्वविद जयी होय. काही काहींनी वेगवेगळ्या संज्ञा घेतल्यात या, एकता सर्वविद म्हणून एक त्याचा उल्लेख केला पूर्ण, आणि काहींनी जयी वेगळं पद मानून त्याचाही बद्दल उल्लेख केलेला आहे. इथे आचार्यांनी सर्वविद जयी एकच नाम घेतलेलं आहे. एकत्र संज्ञेचा अर्थ मग सर्व ज्ञानवान माणसांवर विजय मिळवणारा असाही अर्थ होईल. परमात्म्याचे ज्ञान आणि बल कसं आहे, एकवटलेलं आहे. हेच नाम जोडनाम सांगतं, जोडनाम घेतलेलं आहे. जर अधिक खोल जर पाहिलं तर या जोडनामामध्ये सामाजिक संबंधही दिसून येतो. जसं समाजामध्ये एक वर्ग कसा आहे, ज्ञानाला लक्ष्य मानून प्रयत्नशील असतो, एक वर्ग असा असतो. तर दुसरा वर्ग कसा असतो, दिग्विजय मिळवण्याचं ध्येय त्याच्यामध्ये असतं आणि ते निश्चित करतो. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला जय मिळवायचं आहे, दिग्विजय मिळवायचं आहे, पराक्रम गाजवायचा आहे, हे निश्चित करून मग त्यासाठी त्याचं प्रयत्न असतं. म्हणजे जिथे जिथे ज्ञान आणि पराक्रम प्रकर्षाने प्रत्ययास येतो तिथे तिथे परमेश्वरी ऐश्वर्य, सामर्थ्य विशेषत्वाने वास करते, हे लक्षात ठेवायचं. समाजात जोपर्यंत ज्ञानाधीन बल राहते, म्हणजेच ज्ञानाला शक्तीची, बलाची जोड असली पाहिजे. आणि बलयुक्त ज्ञान जेव्हा राहतं तेव्हा जय मिळवता येतो. नुसतं ज्ञान असून चालणार नाही, त्या ज्ञानाला शक्तीची किंवा बलाची जोड असेल तरच दुष्टांवर विजय मिळवता येतो किंवा दुष्ट शक्तींवर सामर्थ्य आपलं दाखवता येतं, ज्ञानाद्वारेही आणि शक्तीद्वारा सुद्धा. जेव्हा जेव्हा राजसत्ता धर्मज्ञानाची अवज्ञा करते, अशी एखादी राजसत्ता असते की त्याला धर्माविषयी, धर्मज्ञानाची काहीही देणं घेणं नसतं, तेव्हा ती कशी असते, आसुरी म्हटलेली आहे. आणि मग ती आपोआपच स्वविनाशामध्ये कारणीभूत ठरते. आणि जेव्हा ज्ञान समाज नियंत्रण तंत्रस्वरूप राजसत्तेची उपेक्षा करतं, तेव्हा मग सर्वत्र अरण्य रुदन ठरतं. म्हणजे ज्ञानाची आणि बलाची उपेक्षा नको, हे सांगितलंय. व्यासांनी तर म्हटलंय की ऊर्ध्वबाहुर विरम्येश
न च कश्चित् शृणोति मां धर्मात् अर्थश्च कामश्च स धर्मः किन्न सेव्यते. म्हणजेच महाभारतातला हा श्लोक आहे की स्वर्गारोहण, जेव्हा महाभारताच्या स्वर्गारोहण पर्वातील हा श्लोक आहे, ज्यामध्ये महर्षी व्यास म्हणतात आहे की आपले दोन्ही बाहू वर करून ओरडून सांगतायत की धर्माने अर्थ आणि काम दोन्ही सिद्ध होतात, म्हणून धर्माप्रमाणे आचरण असलं पाहिजे, धर्माला धरून असलं पाहिजे. तरीही कोणी त्याला जर ऐकत नाहीत, म्हणजे मग धर्माचं पालन केलं नाही तर काही उपयोग नाही. धर्माचं पालन करणंच खरं तर जीवाचा खरा मार्ग आहे. धर्माचा आशय केवळ पूजापाठ एवढ्यासाठीच नाही, हेही सांगितलंय पुन्हा, तर सत्य, नैतिकता आणि कर्तव्यांचं पालन करणं म्हणजेही धर्मच होय. ज्ञानावर रडायची आणि सत्तेवर उन्मत्त होऊन स्वक्षय करून घ्यायची पाळी येऊ नये, म्हणून दोहोंचा समुच्चय सांगितलेला आहे. म्हणजेच ज्ञानही हवं आणि बलही हवं. नुसतं बल असेल तर मग सत्ता मिळवल्यानंतर तो उन्मत्त होऊन जातो, पण त्याबरोबर जर ज्ञान असेल, योग्य दिशेने ती सत्तेचा वापर करायचा असेल तर उपयोग, अन्यथा रडायची वेळ येते. म्हणून अरण्य हृदय हा शब्द वापरलेला आहे. समन्वय पाहिजे असंच हे जोडनाम आहे. सर्वविद म्हणजे सर्व जाणणारा, सर्वज्ञ, आणि जयी म्हणजे सर्वांवर विजय मिळवणारा, असा या जोडनामाचा अर्थ आहे. म्हणजे ज्ञान, बल, कसं आहे, ज्ञान, बल, पोषण आणि परिचर्या या चारही तत्वांचं सत्कारपूर्वक सम्यक सेवनच कल्याणप्रद आहे. म्हणजे ज्ञानही हवं, शक्तीही हवी, सगळ्या प्रकारचं समाजाचं, प्रजेचं पोषणही हवं आणि परिचर्या म्हटलेलं आहे. योग्य प्रकारे आचरण, हे सगळं कल्याणप्रदच आहे. परिचर्याचा अर्थ आहे सगळ्यांची सेवा, ही महत्वाची आहे. योग्य रीतीने सेवा करणे, काळजी घेणे, नुसतंच सेवा नव्हे तर काळजी घेणे, हाही परिचर्या. परिचर्या म्हणजे सगळ्या प्रकारचं सेवा ज्याला म्हणता येईल, काळजी घेणं, प्रजेची असो किंवा समाजाची असो, सगळ्या प्रकारे ज्यांच्याकडे ज्ञान आहे, बल आहे, त्यांनी काळजी घेऊन त्याप्रमाणे त्यांचं सगळ्यांचं पोषण केलं पाहिजे. समाजाचं असो की राजानी प्रजेचं असो, हेच कल्याणप्रद आहे. त्या ठिकाणी संतुलन पाहिजे सगळ्या प्रकारचं, आणि तेच तारक आहे. त्यामागचा विचार हाच आहे की समाज नियंत्रणाचे आभ्यंतर आणि बाह्यतंत्र, ज्ञान आणि शासन यापैकी एकाचीही उपेक्षा होता कामा नये. ज्ञानही हवं आणि सत्ता असेल तर त्याप्रमाणे आचरण हवं. म्हणजे ज्ञान आणि शासन यापैकी एकाचीही उपेक्षा होता कामा नये, आणि ती दोन्हीही कशी परस्पर पूरक असावी किंवा असली पाहिजेत. ज्ञान हे सत्ताधिकारी पाहिजे आणि सत्ता कशी हवी, ज्ञानाधीन पाहिजे. ज्ञानाच्या अधीन म्हणजेच ज्ञानाधीन हवी, तरच जय जगत होणार, म्हणजे विजय प्राप्त होणार, सफलता मिळणार, यश मिळणार. नुसतंच दुष्टांवर जय मिळवणं म्हणजे नव्हे, तर सगळ्या बाबतीत सफलता हवी आहे. हाच परमात्म्याचा गुण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. परमात्मा चिद्रूप असल्यामुळेच सर्ववेत्ता आहे आणि तोच सर्वांवर जय मिळवणारा पण आहे, म्हणून त्याला जयी पण म्हटलंय. म्हणून सर्वविद जयी हे नाव आलंय त्याचं. म्हणजे ज्ञाना वाचून इतर काही संपादने म्हणजेच जय नव्हे, तर ज्ञान हवेच. परमात्मा सर्वविद आणि जयवान असा असल्याने एकत्र दोन्ही पदे घेऊन सर्वविद जयी हे त्याचं नाम सार्थ आहे.